संजय राऊत, तुम्ही गोमातेला नाही तर सोनिया मातेला मानणारे नेते आहात. संजय राऊत कसं आहे ना, डुकराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही, तसंच तुमचं आहे. तुम्हाला चांगली भाषा कळतच नाही, याच भाषेत तुम्हाला बोललं पाहिजे. सनातन हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण घाणीत लोळणाऱ्या तुमच्यासारख्यांना हे कळणार नाही. मतांसाठी तुम्ही लाचार झालेले आहात. गोमातेला कसाईच्या हाती देताना मविया सरकारचे मुख्यमंत्री उभाटा मूग गिळून गप्प होते. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात माहिती सरकारची प्रगतीची घोडदौड सुरूच आहे. देशात महाराष्ट्र नंबर 1ला आहे. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार ज्या प्रकारे झपाटून काम करत आहे, त्यामुळेच तुमचा जळफळाट झाला आहे. संजय राऊत, तुम्ही गोमातेला नाही, सोनिया मातेला मानणारे नेते आहात. संजय राऊत, कसं आहे ना, डुकराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही, तसं तुमचं झालं आहे. तुम्हाला चांगली भाषा कळत नाही, त्यामुळे तुम्हाला याच भाषेत उत्तर द्यावं असं वाटतंय. सनातन धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण घाणीत लोळणाऱ्या तुम्हाला हे कसं कळणार? मतांसाठी आपण लाचार झालेले आहात. सुलथा करायची तेवढी बाकी आहे. खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात, यात ते प्रश्नच उरलेला नाहीये. अरे मुल्ला मौलवी साहेब यांच्याकडे मतांसाठी किती लाचार होणार? तुम्हाला गायीचं महत्व कधीच कळणार नाही. जेव्हा गायी कसायांच्या हातात जात होत्या, तेव्हा आपण खुर्ची करता उभाटाचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले होते. महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय बोलताय? तुमच्या काळात काय होतं? काहीही झालं नाही. आज महाराष्ट्र नंबर 1ला देशात आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा जे काम करतायत ना, त्यावर आता तुमची जळत आहे, तुमची जळते. तुम्हाला वाईट वाटतंय म्हणून अशा पद्धतीत आपण वक्तव्य करताय.